इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार म्हणजेच सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यात अनेक शूरवीर लढवय्ये आपल्या या ठिकाणी होऊन गेले। सध्या आम्ही साताऱ्यातील संगम माऊली परिसरात आहे आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कृष्णा आणि वेण्णा नदीचा हा संगम आहे। या संगमावरच या ठिकाणी जर पाहिलं तर शाहू महाराज समाधी जी आहे थोरली यांची पाहायला मिळते। याबरोबरच एक समाधी जी दुसरी आहे ती मी आता या ठिकाणी दाखवणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही जागा जी आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराराणी यांची आहे। पण या ठिकाणी जर पाहिलं तर आता वाळूच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही पाहायला मिळत नाही, कारण या ठिकाणी या समाधीचं हे जतन जे होतं ते होणं गरजेचं होतं। मात्र अलीकडच्या वर्षात या ठिकाणी ही समाधी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही। खरं तर यामध्ये गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, राज्य शासनानं याकडे गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। मात्र अनेक या ठिकाणी संस्था आल्या, याचा जीर्णोद्धाराचं काम मागील 4 वर्षात करण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनही त्याला कुठंही यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। खरं तर या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत संगम माऊलीचे, आपल्याला त्यांना काय वाटतं आणि याविषयी काय त्यांना माहिती आहे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नक्की याविषयीची माहिती आहे? नमस्कार, मी प्रकाश अर्जुन माने, सदस्य ग्रामपंचायत संगम माऊली। तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या संगम माऊलीमध्ये ऐतिहासिक अशा 7 समाधी स्थळ आहेत। त्यात छत्रपती शाहू महाराज, महाराणी येसूबाई, महाराणी छत्रपती महाराणी ताराबाई यांची समाधी स्थळ हे गेले 4-5 वर्षापासून जीर्णोद्धारासाठी जे खुलं केलं, म्हणजे खोदकाम करण्यात आलं। सातारमधीलच काही युवकांनी प्रतिष्ठानाने ते काम केलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी ते खोदकाम केलं आणि त्याच्या समाध्या सापडल्या। म्हणजे समाधी ॲक्च्युली 2005 साली शिवाजी महाराजांनीच ही करून त्याचं थोडं जीर्णोद्धार करून ते ठेवलं होतं आणि त्याची एक चांगली साखळदंड लावून त्याला ते समाधी दर्शनासाठी चालू होती आणि त्यावेळेस हजारो लोक दर्शन घेत होते। नंतर काही युवकांनी ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीर्णोद्धारच्या नावाने ते काढली गेली आणि ती काढून ते तिकडे ठेवली आणि त्याचं खोदकाम केलं। खोदकाम केल्यानंतर ते तसंच पडलं। गेले 4 वर्ष झालं ते समाधी हिथून उचलून तिथं ठेवलेत की त्याचा जीर्णोद्धाराला पुढं काही झालं नाही। तर आता योग असा आहे की आमच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री आपले शंभूराजे देसाई साहेब आहेत, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आहेत, त्यांच्या माध्यमातून ह्या आता पडलेले जे 4 वर्ष झालेले आहे त्याचा जीर्णोद्धार करण्यात यावा आणि एक छत्रपती घराण्यांच्या वारसाचा इतिहास लोकांच्या पर्यंत एक ऐतिहासिक अशी समाधी की जे पर्यटन स्थळी होईल अशी समाधी तयार करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे की हे लवकर पूर्ण करावं प्रशासनानं किंवा आज मीडियाच्या माध्यमातून सर्व मीडियाने हे उचलून धरून एक जीर्णोद्धार करण्यासाठी पाठपुरावा करावा की शासनावर दबाव टाकावा की ही समाधी खरोखरच दुर्लक्षित आहे, तरी तुम्ही पुढाकार घ्यावा ही विनंती। नक्कीच खरं तर अनेक या ठिकाणी ज्या समाधी आहेत या समाध्यांचा कुठेतरी जतन होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जवळपास राज्य शासनानं जर पाहिलं तर पूर्णपणे याकडे दुर्लक्ष केलेलं पाहायला मिळतंय। मात्र या पुढील काळात शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ही जी समाधी आहे ती जतन करावी अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणचे ग्रामस्थ करतायत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।